एकूण कुटुंब जर बघितलं तर 8 लोक तुम्हाला सांगतो की 2 दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही। या ठिकाणी तुम्हाला सांगतो की फार वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो की निर्माण झालेली आहे। हे जर तुम्ही बघसाल तर सर्व जिकडे तिकडे तुम्हाला सांगतो की पाणीच पाणी आहे। या ठिकाणी सर्व नगरपालिका आणि तहसीलचे कर्मचारी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या बाळाला सुखरूप घेऊन या ठिकाणी आम्ही निघलेलो आहोत। एक 5 किलोमीटरचा प्रवास या बोटनी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की करण्यात आलेला आहे आणि या बाळाला आता थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही सुखरूप पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत। बघत असाल तुम्ही तर हे दृश्य तुम्हाला सांगतो की अतिशय म्हणजे हे बघा छोटूस बाळ बेटा दाखव माहिती या पोल पासून घ्या सर स्टेट हे पोल पासून स्टेट त्याची आजी आहे ती त्याची आई आहे। आजोबा त्यांना डबे सुद्धा घेऊन गेलतो आम्ही पण आता या ठिकाणी आम्हाला किमान अर्धा तास पाण्यामधून लागणार आहे। त्याच्यासाठी डबे पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की म्हणजे वरून धो पाणी चालू आहे। त्या ठिकाणी जेवण आता 15 मिनिटं आम्हाला या ठिकाणी या पाण्यामधून लागणार आहे। त्याच्यामुळं ठिकाणी तुम्हाला सांगतो की अडचण हे बघा हे या पद्धतीनं सगळं तिकडं पूर्ण शेतामध्ये पाणी आहे हे बघा। पाच किलोमीटरच्या अंतरावरती बोटद्वारे 4 वर्षाचा बच्चू त्याची आई त्याची आजी त्याचे वडील त्याचा भाऊ किमान 8 लोक त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सुखरूप या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। आणखी समोरच्या भागामध्ये आणि पाणी थांबलेलाच नाही म्हणजे 48 तास झाले कंटिन्यू हे पाणी चालू आहे। त्यामुळे प्रशासन सुद्धा सज्ज नगरपालिका संपूर्ण टीम या ठिकाणी आहे। काल सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या तेव्हापासून संपूर्ण टीम सज्ज झालेली आहे। कर्मचारी झोपलेला नाही। ठिकठिकाणाहून तुम्हाला सांगतो की हे जे छोटे छोटे आखाड्यावरती तुम्हाला सांगतो की बऱ्याच ठिकाणी लोक अडकलेले त्यांना आणण्याचं काम त्या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून करत आहोत।